हॅलो. हा बोला मॅडम. हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार मॅडम. संभोत्रिकाल मधून बोलतोय. हा मॅडम. आपण औषध घेतलं होतं बघा आपल्याकडून वेट लॉस. हा हा घेतलं होतं, चालू आहे पेन रोज. ओके ओके. तर कोणासाठी घेतलं होतं, काय रिझल्ट आहे हे जाणून घेण्यासाठी कॉल केला. नाही मी हो बरोबर माझ्यासाठीच घेतलं होतं मी, पण ते वजन काही चेक केलं नाही मी आणि एकच टाइम पिण्यात दिलेलं मॅडम, सकाळच्या टायमाला. अच्छा अच्छा. चालू आहे, आता संपत आलंय. ओके ओके. तरी काय बदल वाटतो का बॉडीमध्ये, शरीरामध्ये? हा बदल तर वाटतंय, थोडं हलकं वाटतंय. ओके थोडं फिरायला चाललो, थोडं फिरायला 8 दिवस झालं बंद झाले. ओके. तरी एक म्हणजे कपडे वगैरे लूज झाल्यासारखे किंवा हा हा वाटतं वाटतंय का? हा वाटते सर. ओके ओके. हा ते मधामध्ये कंटिन्यू पेत आहे मी सकाळी वाटीमध्ये. बरोबर. आणि डाएट वगैरे काय फॉलो करताय? डाएटचं काय, आता मसालेदार पदार्थ वगैरे कमी केलं थोडं. साखरेचा चहा वगैरे बाकी घेताय? साखरेचा चहा वगैरे कमी केलं. हो. ओके. म्हणजे आता कमी ते साखरेचा चहा पूर्णच बंद केलं, पण ते घरचे आता लय फोर्स करून एखादी चहा बळजबरीने पाजवलंय. अच्छा अच्छा. त्या अंगात साखर पाहिजे, असं करू नको तसं करू नको. ग्रीन टी पित होतो, ब्लॅक कॉफी ग्रीन टी वगैरे. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. पण म्हणजे फरक वाटतोय तुम्हाला असं? हा, फरक वाटतोय. वजन तरी काय अंदाज किती वाटतंय कमी झालं असेल? 2-1 किलो कमी झाला असेल अंदाज. 2 किलो. ठीक आहे. म्हणजे काही डाएट फॉलो न करता किंवा एक्सरसाइज किंवा एकच व्यायाम टाइम वगैरे औषध न घेतो आपण? हा. घरच्या घरी थोडा व्यायाम करतो, ते मात्र खाडा पडत येत नाही. एखाद दिवस खाडा पडेल. अच्छा अच्छा. नॉर्मली घरच्या फक्त घरी. अर्धा तास हा. चाललं तरी बस आहे, आपल्याकडून काही हा. कंपल्सरी नसतं. तरी ठीक आहे. म्हणजे आणि पोट साफ होते का सर? पोट साफ होते. मध आणि गरम पाण्यामध्ये पितोय मी. बरोबर. नंतर पण एखादी ग्लास असं गरम पाणी एखादी वेळेस पित आहे. पण सकाळी मात्र थोडंसं उड्या वगैरे मारणं, थोडं व्यायाम करणं चालू आहे. बरोबर. फिरणं बंद असल्यामुळे. हा. नाही, चांगली गोष्ट आहे. चांगला रिझल्ट येईल. अजून 2 टाइम घ्या औषध तुम्ही. संध्याकाळी पण संध्याकाळी उपाशी पडते, हॉटेल असल्यामुळे मॅडम तेच फॉलो करता येईल मला. मी औषध घेतल्यापासून संध्याकाळच्या टायमाला एकदाही पेन नाही मी. अच्छा अच्छा. संध्याकाळी जेवायला वगैरे किती वाजता येता घरी तुम्ही? नाही, आता दुपारून मी 4च्या नंतर घरीच असते. मी आता सकाळी काय करलो, सकाळी 1-1.5 चपाती. ते औषध घेतल्यापासून मला ते जेवायची सवय लागली. सकाळी 1.5 चपाती हॉटेलवरच घेऊन येते मी. आता 12 वर्षात कधी घेऊन आले नाही. पण त्या औषधामुळे सकाळी औषध घेऊन आलो एकदा 8 वाजता, तर 10:30-11 वाजता इथं 1.5 चपाती खातोय. नंतर मग 4 वाजताच जेवण होते. 4 वाजता जेवण झाले की मग झालं दुसऱ्या दिवशी सकाळीच 2च टाइम. मग 4 वाजता घरी येता जेवायला की तिथेच असतात? नाही, घरीच येतो. पण ते भागदौडमध्ये लक्षात राहत नाही. हा, जेव्हा तुम्ही 4 वाजता याल ना, तर त्याच्या आधी एक 10-15 मिनिटं जरी घेतलं तरी चालेल. कारण की कसं, जे काय आपण खातो ना ते फॅट पूर्णपणे निघून जाईल. म्हणजे अजून चांगला फरक दिसेल. तुम्हाला एक अंदाज वाटतोय ना 2 किलो झालं, हे 4-1 किलो होतं. मग असं म्हणजे डबलीने फरक दिसून येतो त्याचा. असं बाकी काय नाही. ठीक आहे, काय विषय नाही. औषध जर नाही मागून झालं तर मग ते कोमट पाण्यात मधच टाकून प्यावं म्हणून असं विचार केला होता. चालेल, काही हरकत नाही. तसंही करू शकता. पण कसं औषधामध्ये कसं म्हणजे वनस्पती असतात ना 8 ते 10 फॉर्म्युलावाले, आणि त्याच्यामध्ये कसं ते आपलं पचनक्रिया सुधारण्याचं काम आणि आपलं फॅट आहे ना ते विरघळवण्याचं काम ती म्हणजे पावडर करते. अच्छा. आणि मध काय करतं की आपल्या बॉडीमध्ये उष्णता जी आहे ना असते, काही लोकांना कसं मूळव्याधाचा वगैरे त्रास असू शकतो, तर त्याच्यामुळे ते मध घ्यायला सांगितलेलं असतं. बाकी असं काय नाही. बरोबर, ठीक आहे. मागून घेतो डबल औषध. अजून 1-2-4 दिवसाचं आहे. आता कसं बॉडी एकदम शेप मध्ये राहिली ना तुमची, तुम्हाला असं वाटलं की आता मला एवढंच वजन, म्हणजे मला आता वजन कमी करायची गरज नाही आहे, तीच ठीक आहे. नंतर फक्त डाएट वरती फोकस ठेवायचा, नंतर औषध बंद केलं तरी चालतं. असं वाटतं मला की अजून एक वेळेस घ्यावं. ठीक आहे, मग अजून एकदा थोडंसं रुटीन माझी लागून जाईल असं वाटलं मला. आता बरेच कस्टमर मला पहिले टी शर्ट नाईट पॅन्ट म्हणत होतो हॉटेलवर पानपट्टीवर, आणि ते औषध घेतल्यापासून मी शर्ट पॅन्टची सवय लागली. असं तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही विचारला म्हणून सांगत नाही की मी एक औषध घेत 15 दिवसात मी 10 वर्षाखाली माझं लग्न झाले. त्यावेळेसची लग्नातली पॅन्ट मी त्या दिवशी घालून बघितलो आणि सगळेजण आश्चर्यचकित करायला मला. आणि मी त्यावेळेस व्यायामला पण जात होतो, फिरायला पण जात होतो अर्धा-पाऊण तास, आणि औषध पण घेत होतो. सुरुवातीचे 15 दिवस मला एवढे मस्त गेले ना, नंतर कंटाळ्यामुळे थोडंसं मी फिरायचं थोडं बंद झालं माझं.
म्हणजे जुन्या पॅन्टी मी काढून लिहतो खरं सांगायला काय. बरोबर बरोबर. नाही नाही, चांगला फरक म्हणजे दिसायला चालू झालाय ह्याचा अर्थ तुम्हाला. हा, मग त्याच्यामुळे माझी इच्छा होत आहे की अजून 1 महिना तरी घ्यावं. नाही नाही, घ्या. आता वजन किती आहे सर तुमचं? 73 वगैरे आहे. 73 आहे ना, ठीक आहे. एक मला असं वाटतंय की 71-70 पर्यंत आलं असेल आता तरी सुद्धा. आणि पोटाचा घेर वगैरे नाही ना? हा, पोटाचं घेर थोडं कमी झालंय. कमी झालाय ना? हा, ओके. अजून असेल तर मग कंटिन्यू करा औषध, म्हणजे ते फॅट आहे ना पोटाचं, हा हा, ते निघून जाईल. बरोबर, ठीक आहे. मग आता मागून घेतो मग आता डॉक्टर ऑर्डर. चालेल चालेल. आपण कुठून बोलताय सर? मी लातूरून मॅडम. बरं बरं, चालेल. धन्यवाद सर.